मित्रांनो, 22 जुलैला रविराज साबळे पाटील यांनी दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पायी निघण्याचा निर्णय घेतला। त्याआधी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून इच्छुकांना सोबत येण्याचं आवाहन केलं। त्यामागे मोठ्या संख्येने लोक जमा होण्याची शक्यता असल्याने भूम तालुक्यातील आंबी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या संपर्कात आले। पोलिसांनी त्यांना आमच्यासोबत चला अशी विनंती केली, पण रविराज साबळे पाटील यांनी सरळ प्रश्न विचारला, माझ्या विरोधात अटक वॉरंट आहे का, नोटीस आहे का, असेल तर दाखवा, मी स्वतः पोलीस स्टेशनला येतो। यानंतर बराच वेळ दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू राहिली। पोलिसांचं म्हणणं होतं की प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ते त्यांना घेऊन जाणार आहेत, तर साबळे वारंवार नोटीस आणि कायदेशीर प्रक्रिया दाखवण्याची मागणी करत होते। यानंतर वातावरण अधिक तणावपूर्ण झालं। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला त्यांनी जाण्यास नकार दिला, पण नंतर त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। काही तास त्यांना पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला आणि संध्याकाळी त्यांची सुटका करण्यात आली। पण दुसऱ्या दिवशी सकाळी 18 ते 20 पोलीस त्यांच्या घरी पोहोचले। तोच तो प्रश्न, नोटीस कुठे आहे, अटक वॉरंट कुठे आहे? पोलिसांनी मात्र BNS कलम 170 अंतर्गत कारवाई करत असल्याचं सांगितल्याचा दावा करण्यात आला। रविराज साबळे पाटील यांनी पुन्हा एकदा गुन्हेगार असल्याचं सांगत विरोध कायम ठेवला। त्यानंतर त्यांनी पुन्हा ताब्यात घेण्यात आलं। यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली। त्यांना आधीपासून कमरेचा त्रास होता, सकाळी नाश्ताही झाला नव्हता आणि तब्येत घेतल्यानंतर प्रकृती अधिक बिघडल्याचं सांगितलं जातं। पुढे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला। या संपूर्ण घटनेवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या। काहींनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी रविराज साबळे पाटील यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली। या सर्व घटना आणि दावे संबंधित व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये मांडल्याप्रमाणे आहेत।